नमस्कार मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचं पुढील येणारा 16वा हप्त्याचं पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आलेली आहे. मित्रांनो, तुमच्या गावातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी पाहू शकता. त्यामध्ये तुमचं नाव आहे का नाही हे सुद्धा चेक करू शकता. तर मोबाईलमधून कशी चेक करायचं आहे हे मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आरबी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. अशाच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला दररोज आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेल. तर चला व्हिडिओ सुरू करू. मित्रांनो, तुमच्या कोणतंही आवडीचं एक ब्राउझर ओपन करा. ब्राउझर ओपन केल्यानंतर PM किसान असं सर्च करा. PM किसान सर्च केल्यानंतर तुम्हाला pmkisan.gov.in ऑफिशियल वेबसाईट आलेली असेल. ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. बेनिफिशरी लिस्ट ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं राज्य आणि जिल्हा, तालुका आणि गाव टाकून गेट रिपोर्ट करून घ्यायचं आहे. स्टेटमध्ये महाराष्ट्र टाका, डिस्ट्रिक्टमध्ये तुमचं जिल्हा टाका जो कोणता आहे, सब डिस्ट्रिक्टमध्ये तुमचं तालुका टाका, ब्लॉकमध्ये तुमचं तालुका टाका, विलेजमध्ये तुमचं गाव टाका आणि गेट रिपोर्ट करा. गेट रिपोर्टवरती क्लिक केला तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. इथं तुम्हाला SR नंबर, फार्मर नेम आणि जनरल असं 3 प्रकारचे यादी दिसतील. यादीमध्ये नाव असेल तर अशा भरपूर याद्या आहेत. 1, 2 ते 1 धरून तुमच्या गावामध्ये जेवढे शेतकऱ्यांची नावं असतील अशा शेतकऱ्यांची या यादीमध्ये नावं दिसतील. तर मित्रांनो, या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावं आहेत त्यांनाच पुढील येणारा 16 हप्ता मिळणार आहे. तर मित्रांनो, बरेच शेतकऱ्यांना एक प्रश्न पडलेला आहे की ही यादी पहिलीची आहे, 2023ची आहे, जुनी आहे. अशा म्हणणाऱ्या शेतकऱ्यांना एवढं सांगायचं आहे की ज्या शेतकऱ्यांची EKYC झालेली नव्हती, त्यांचं लँड सीडिंग झालेलं नव्हतं, बँक अकाउंटला आधार लिंक झालेलं नव्हतं, असे त्यांनी जे प्रॉब्लेम सॉल्व करून घेतलेले आहेत त्यांचं ह्या यादीमध्ये नाव नोंद झालेलं आहे. त्यांना पुढील येणारा हप्ता मिळणार आहे. तर प्रत्येक हप्त्याला हा यादी अपडेट होत असतं मित्रांनो, हे लक्षात असू द्या. प्रत्येक हप्त्यासाठी नवीन यादी येत असते. अशा प्रकारे चेक करू शकता. तर मित्रांनो, कोणीही तुमच्या गावामधील यादी अशा प्रकारे चेक करू शकता व त्यामधील तुमचं नाव पण अशा पद्धतीने चेक करू शकता. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा एक व्हिडिओ होता. इथंच थांबतो. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.